कराड तालुक्याची क्रीडा क्षेत्रात मान उंचवणारी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पैलवान वेदांतिका पवार हिचा आज कराड पंचायत समितीच्या वतीने गौरव करण्यात आला। सोलापूर येथे पार पडलेल्या 72 किलो वजनी गटातील प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धेत महिला महाराष्ट्र केसरी पटकावल्याबद्दल हा सन्मान करण्यात आला। कराड पंचायत समितीच्या उपसभापती अनिता वेताळ यांच्या हस्ते वेदांतिकाचा सत्कार करण्यात आला। यावेळी महाराष्ट्र चॅम्पियन सतीश डांगे, पैलवान अतुल पवार, संभाजीराव पिसाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। उपस्थितांनी वेदांतिकाच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे कौतुक करत तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। वेदांतिका पवारच्या या देदीप्यमान यशामुळे कराड तालुक्यातील क्रीडा क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे। ग्रामीण भागातून पुढे येत राज्यस्तरीय स्पर्धेत विजेतेपद मिळवणे ही मोठी बाब असून यामुळे इतर मुलींनाही कुस्ती आणि खेळ क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे। यावेळी उपसभापती अनिता वेताळ यांनी सांगितले की अशा गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पंचायत समितीच्या वतीने यंदाच्या वर्षापासून सभापती केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे। यामुळे स्थानिक खेळाडूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार असून कराड तालुका क्रीडा क्षेत्रात आणखी सक्षम होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। खरं तर आज इथं बोलण्याचा योग आला। माझं कुटुंब खरं तर कुस्ती क्षेत्रामधून आहे। तसंच माझी मुलगी संजना वेताळ ही नॅशनलपर्यंत गेम खेळलेली आहे। तसंच माझा मुलगा अथर्व वेताळ तो सुद्धा राज्यस्तरीयपर्यंत पोहोचलेला आहे। आणि माझी पुतणी अंजली वेताळ ही नॅशनलला तिचं पदक मिळालेलं आहे। तसंच माझे दीरही हिंदकेसरी संतोष वेताळ आबा हे आहेत। तसंच आमचं कुस्ती संकुल कृष्णा कॅनलवर भव्य असं कुस्ती संकुल आहे। आणि आम्ही वेदांतिका पवार हिनं कराडचं नाव तालुक्यात कराडचं नाव उज्ज्वल केलं आहे आणि तिनं महाराष्ट्रभर तिचं नाव उज्ज्वल केलेलंच आहे। आता इथून पुढे येणाऱ्या काळात आम्ही कराड पंचायत समितीमध्ये कैलासवासी पैलवान महाराष्ट्र केसरी व कराड पंचायत समितीचे उपसभापती संजय दादा पाटील यांच्या स्मरणार्थ सभापती सर्व अधिकाऱ्यांशी बोलून पंचायत समितीतर्फे सभापती केसरी कुस्ती स्पर्धा भरवणार आहे। आणि हे करण्याचा उद्देश म्हणजे आमचे कराड उत्तरचे आमदार माननीय मनोजदादा घोरपडे यांनी मला संधी दिली, त्यामुळे मी हे सर्व करू शकते। तसेच वेदांतिका पवार हिनं 72 किलो गटात महिला केसरी पुरस्कार सुवर्ण पदक मिळवलेला आहेच, तरी तिला ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आम्ही शुभेच्छा देतो आणि तिनं कराड तालुक्याचं नाव उज्ज्वल करावं एवढंच बोलते। नमस्कार, मी पैलवान वेदांतिका अतुल पवार। आज कराड पंचायत समितीच्या वतीने माझा इथे सत्कार करण्यात आला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। कराड पंचायत समितीच्या उपसभापती आणि ताई यांनी आज माझा सत्कार केला इथं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। त्यांनी आज माझ्याकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या, मी महाराष्ट्र केसरी व्हावं आणि ऑलिम्पिकला पण पदक मिळवावं, तर त्या अपेक्षाचा पूर्ण करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन। आणि त्यांच्या शुभेच्छाचा मान ठेवून आज मी परत एकदा जिद्दीने उठून प्रॅक्टिस करेन आणि तो मान नक्कीच आपल्या कराड तालुक्याला मिळवून देईन।